लष्करानं बचाव कार्य आता सुरू केलेलं पाहायला मिळतंय आणि ज्येष्ठ नागरिक असतील, स्त्रिया असतील त्यांना बाहेर काढण्यात येत आहे। पुराच्या पाण्यात गेल्या अनेक तासांपासून कुटुंब अडकून पडली होती, त्यांना आता बाहेर काढण्यात येत आहे। गरोदर स्त्रिया असतील, ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना बाहेर काढण्यात येत आहे, त्यांचं रेस्क्यू केलं जात आहे कारण एनडीआरएफच्या मदतीला आता लष्करही तिथं पोहोचलेलं आहे। बचाव कार्याला त्यामुळेच वेग येताना पाहायला मिळतोय। आता बचाव कार्य सुरू करण्यात आलंय। लष्कराचं पथक तिथं दाखल झालंय आणि लष्कराच्या मदतीनं बचाव कार्य करण्यात येत आहे। गेल्या अनेक तासांपासून पहाटेपासूनच मुसळधार पावसानं झोडपून काढलंय पुण्याला। एकता नगरमध्ये आता बचाव कार्याला वेग येताना पाहायला मिळतो। एकता नगर परिसर पूर्णपणे सोसायटीमध्ये आहे, अजून पार्किंगमध्ये आहे आणि या पार्किंगच्याच खरं तर मदतीने बाहेर करत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की 8 ते 9 फुटापर्यंत पाणी असताना आर्मीला बोलवण्यात आलेलं आहे। आर्मीच्या मदतीने खरं तर काही नागरिकांना या ठिकाणावरून बाहेर काढण्यात येत आहे। या ठिकाणी आर्मीचे अधिकारी आहेत आपल्या सोबत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो करूयात। खरं तर मोठी परिस्थिती या ठिकाणी असताना आता नाही नको डेंजर आहे, सगळ्यांनाच खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि आधी कुणीच कल्पना नव्हती दिली। ऍक्च्युली जर कल्पना नाही दिल्यामुळे सगळ्यांनाच खूप इनकन्व्हिनियन्स फेस करावा लागला। तर सर्वांनीच म्हणजे पॉलिटिक्स बाजूला ठेवून कुठेतरी जर तुम्ही केअरफुली या सगळ्या गोष्टीकडे बघितलं ना बरं पडेल सगळ्यांच्याच दृष्टीने, माझ्याच असं नाही। ऍक्च्युली 5 वाजता आम्हाला कळालं पहाटे की आलेला आहे वगैरे। पुण्यात काय भीषण परिस्थिती आहे त्याची हकीकत महिलेकडनं सांगितली जाते, आपण पाहतोय। नाही मदत नाही, तसं नाही। ऍक्च्युली काय झालं होतं, आम्ही थोडंसं थांबलो होतो सगळ्या गोष्टी शिफ्ट वगैरे होण्यासाठी, सगळ्या गोष्टी हे होण्यासाठी, पण ऍक्च्युली सिच्युएशन वर्स्ट होती थोडी, त्यामुळे सगळे पाणी रस्त्यावरचं पाणी जाण्यासाठी लोक थांबलेले होते। रस्त्यावरचं पाणी म्हणजे कमी झाल्याशिवाय कुणी काहीच प्रॅक्टिकली करू शकत नव्हतं, त्यामुळे आता त्यांना वर यायला पण रस्त्यामुळे त्यांना मदत झाली, नाही तर खूपच सगळीकडे पाणी झालं होतं। हो, पण त्यांनी ठोस घ्यायला पाहिजे। हो, माझी मुलगी आहे छोटी, माझे मिस्टर आहेत ते अजून वरतीच आहेत। आम्ही आता चाललोय, म्हणजे नुकसान म्हणजे घर पूर्ण माझं अस्तव्यस्त झालेलं आहे, पूर्ण अस्तव्यस्त म्हणजे माझं बेड हे झालेलं आहे, सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त झाल्यात, म्हणजे सगळं होत्याचं नव्हतं झालंय, घर बघावं असं पण वाटत नाहीये आम्हाला। पुण्यात नेमकं काय घडलं, पहाटे काय परिस्थिती होती त्याची हकीकत आपण आता ऐकली। पहाटे अचानक पाणी शिरू लागलं आणि त्यानंतर रस्त्यावरील पाणी ओसरण्याची वाट नागरिक पाहत होते आणि ते काही ओसरलं नाही, त्यात वाढ होत गेली आणि त्यामुळेच ही भीषण परिस्थिती ओढावल्याचं पाहायला मिळतं। घर पूर्ण अस्ताव्यस्त झालंय, होत्याचं नव्हतं झाल्याचं या पुरात अडकलेल्या महिलेनं सांगितलंय। पुण्यामध्ये ही भीषण परिस्थिती सातत्यानं ओढवताना पाहायला मिळते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।